या जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब सांगतात, जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब सांगतात, पेट्रोल पंप चालक सांगतात की गॅसचा तुटवडा नाही, 2 महिने पुरेल असा साठा शिल्लक आहे. परंतु आपण जळगाव शहरातील परिस्थिती बघितली तर हजारो रिक्षा चालक हे LPG गॅस करता पंपावर रांगा लावून अक्षरशः उभे आहेत. कोणाकोणाला 2-2 दिवस रांगा लावून त्या ठिकाणी उभं राहावं लागतं, तरीसुद्धा गॅस मिळत नाही. अनेक आमचे रिक्षा चालक हे रिक्षा घरी लावून 300 रुपये रोजाने दुसरीकडे मोलमजुरी करायला जात आहेत. त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे. या गॅस पंप चालकांनी आणि जिल्हा प्रशासनाने गॅस रिक्षा चालकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि शासनाच्या नियमांना हरताळ फासल्यामुळे आणि एकूणच जनतेची दिशाभूल करतात की या ठिकाणी गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे असा अपप्रचार ते स्वतःच कोणाच्याही माध्यमातून शहरभर पसरवतात आणि उगाच रिक्षा चालक आणि इतर नागरिकांवर तो आरोप केला जातो की या गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे. परंतु याच्या मागे हे यांचं षडयंत्र आहे. पैसे कमवण्याचा हा जोरात धंदा आहे. त्यासाठी पंप चालकच हे स्वतः अफवा पसरवून या शहरामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण करत आहे. आम्ही त्यांचा रिक्षा चालक मालक कृती समितीच्या वतीने सर्व रिक्षा चालक मालकांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो आणि जिल्हा प्रशासन देखील याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतं. कोणी भेटायला गेलं तर त्यांना सांगितलं जातं की गॅसचा शॉर्टेज नाही, गॅस सगळं सुरळीत चालू आहे. पण प्रत्यक्ष आपण पंपवर परिस्थिती बघितली तर नागरिक अक्षरशः रिक्षा चालक उन्हा तानामध्ये घरदार सोडून कामधंदा सोडून त्या ठिकाणी लाईनीमध्ये उभे आहेत, तरी देखील त्यांना गॅस मिळत नाही. जिल्हा प्रशासनाला आमची विनंती आहे, विशेषतः जिल्हाधिकारी साहेब कर्तव्यदक्ष आहेत, त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावं. कारण हजारो रिक्षा चालकांचा परिवार याच्यावर अवलंबून आहे. आमच्या या मी राजू मोरे जळगाव महानगर ऑटो रिक्षा चालक मालक युनियनचा अध्यक्ष या नात्याने त्यांचा जे निषेध करतो. आमच्या कृती पाशिंग त्यांचे परमिट हे कामं केली जात नाही त्याचासुद्धा आम्ही निषेध करतो व ते सुद्धा आमच्या या रिक्षा चालकांना या प्रकारे अन्याय आहे याचा आम्ही या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय परिवहन मंत्री साहेब, माननीय परिवहन आयुक्त साहेब यांना आज आमचे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही लेखी निवेदन देऊन त्यांना आमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं या ठिकाणी आम्ही एक निषेध आंदोलन जळगाव जिल्ह्याच्या वतीने सर्व रिक्षा संघटना आहे. आमचे राजूभाई मोरे असतील, आमचे रज्जाक दादा खान असतील, आमच्या जब्बारभाई शेख आहे, प्रमोद भाऊ वाणी आहे, नारायण भाऊ सपकाळे आहे, शांताराम भाऊ वायरे आहेत, देवदास भाऊ भंडारकर आहे, छोटू भाऊ निकम आहे, आमचे सर्वच अमृत भाऊ बारी आहे, देवदास भाऊ कामगार नेते आहेत, आमचे विजय भाऊ पवार आहेत, प्राध्यापक आमचे सर्व आमचे सुरेश भाऊ वाघ आहे राष्ट्रीय हिंदू संघटनेचे, त्यांनीसुद्धा आम्हाला जाहीर पाठिंबा दिला आहे. RPI गटाचे यांनीसुद्धा आम्हाला जाहीर पाठिंबा दिला आहे. या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र रिक्षा युनियन असेल, या ठिकाणी आमचे जळगाव चालक मालक महानगर ऑटो रिक्षा युनियन असेल, आमचे एकता ऑटो रिक्षा टॅक्सी संघटना असेल, श्रमजीवी कामगार फेडरेशन असेल आणि अशा विविध आमचे छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा युनियन असेल, आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिक्षा युनियन रेल्वे स्टेशन या सर्व विविध संघटनेच्या माध्यमातून कृती समितीने पुकारलेल्या या राज्यव्यापी बंद आंदोलनामध्ये आम्ही जळगाव जिल्हा या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये सहभागी झालो आहोत.